नमस्कार, मी संजय वैसे, न्यूज 7 लाईव्ह मधून. आज आपण मित्रांनो या सकर माशाविषयी बोलणार आहोत. तर सकर मासा असा आहे की हा मासा मांसाहारी असून हा उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती सापडत आहे आणि या माशामुळे मत्स्य व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं. कारण हा मासा ज्यावेळेस जाळ्यामध्ये सापडतो त्यावेळेस तो काढायचा म्हटलं की चारी बाजूने त्याला काटे असल्यामुळे जाळं फाटलं जातं आणि जाळ्यांच्या किमती खूप आहेत. हे मत्स्य व्यावसायिकाला माहिती आहे. मांगूर मासा जसा जैवविविधतेला आणि पर्यावरणाला धोकादायक आहे. तो काय करतो की मासे स्वतः लहान मासे पिल्लांना खातो. म्हणजे चिलापिची असू द्या, रोहू, कटला वगैरे असू दे, त्यांना लहान पिल्लांना तो मासा मांगूर खात असतो. त्याच प्रकारे हा सकर मासा सुद्धा मांसाहारी आहे. हा माशांची अंडी वगैरे खात असतो. त्याच्यामुळे हा खूप पर्यावरणाला धोकादायक आहे आणि मत्स्य व्यावसायिकांना याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागत आहेत. सध्या हजारो टनांनी हा मासा उजनी धरणामध्ये मिळत असताना यावरती खरंच शासनाने निर्बंध लादून यामध्ये काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. हा मासा जिथं जिथं सापडेल त्याला सुद्धा त्यांनी नष्ट केला पाहिजे. कारण हा मांगरूप्रमाणेच मासा आहे. या माशाचे काही फायदे नाहीत. कारण हा मासा फक्त ऑइल निर्मितीसाठी आणि फिश मिल वगैरे फिश फीड तयार करण्यासाठी जे वापरलं जातं त्यासाठीच हा वापरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मासा खाण्यायोग्य नाही. कारण याला मांस वगैरे कमी असते. पण याला खात नाही. आणि मांगूर मासा सुद्धा असाच आहे. मांगूर मासा सुद्धा जैवविविधतेला धोकादायक आहे आणि हरित लवादाने सुद्धा याच्यावरती बंदी लादलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती मांगूर मासा आणि सकर मासाचं उत्पादन जर उजनी धरणामध्ये जर व्हायला लागलं किंवा मिळायला लागलं तर आपल्या जे चिलापी, रोहू, कतला या माशांना 100% धोका आहे. आणि मत्स्य व्यावसायिक उदरनिर्वाह करणारे लोक आहेत यांच्यासाठी खरंच वाईट परिणाम आहे. तर लवकरच शासनाने यावरती निर्बंध लादावे अशी मत्स्य व्यावसायिकांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी होताना दिसत आहे. धन्यवाद. न्यूज 7 लाईव्ह, इंदापूर.